दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो मी कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो मी कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो मी कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या पुत्रस्थानाच्या व विश्वासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न करा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या मिसाचे हेतू देवाचे आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी जॉन तेरिस डेव्हिड डिसिल्वाच्या स्मरणार्थ संत अगस्तीनच्या बोटीबद्दल परमेश्वराचे आभार. त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण या मिसेमध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, या पवित्र रस्त्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापाची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगाने मी फार पापं केलेले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुनित्यकुमारी, पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, तुझ्या पंखाच्या छायेखाली तू आम्हाला आश्रय देतोस. आमच्या हृदयातील सर्व गोष्टी तुला ठाऊक आहेत. आमच्या हृदयातील तुझ्याविषयीचा आमचा आंधळेपणा नष्ट कर. तुझ्या भयापासून आमची मुक्तता कर व तुझे आम्हाला दर्शन घडव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. संत पौलाने इफेसिसकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हास विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखाव्यात झटत जा. तुम्हा झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आणि आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांच्या वर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. हे प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे लोकही परमेश्वराचेच आहेत. कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. हे प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो. प्रतिसाद. हे प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले ते हेच. प्रतिसाद. हे प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायास म्हणाला,
जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता पावसाची सर येत आहे, आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल असे तुम्ही म्हणता, आणि अगदी तसेच घडते. अहो ढोंग्यानो, तुम्हाला पृथ्वीवरील आकाशांतील लक्षणाचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? आणखीन जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही? तू आपल्या वाद्याबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुंगात टाकतील. मी तुला सांगतो, पै न पै फेडेपर्यंत तू तिथून सुटणारच नाहीस. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताच्याही माझ्या बंधू आणि भगिनीनो, एक छोटंसं कुटुंब, देवाने त्यांना 2 लेकरं दिलेली आहेत. परमेश्वराच्या कृपेनं त्यांना चांगलं व्यवसाय, चांगली नोकरी आहे, चांगलं घरदार आहे, चांगला पैसा आहे, आणि देवाचे आभार मानत असताना चांगलं जीवन चाललं होतं. परंतु मध्ये कधी दोघांमध्ये तडकी उडवायची, दोघांमध्ये वादविवाद व्हायचा, आणि वादविवाद कधी एवढा विकोपाला जायचा की ती मुलांना घेऊन माहेरी जायची. हा आपल्या मित्राकडे जाऊन दारू वगैरे घेऊन यायचा, आणि पुन्हा ते एकत्र काही दिवसांनी यायचे, पुन्हा असं व्हायचं. आणि असं चालू असताना त्यांच्या लक्षात आलं की आम्हा दोघांच्या ह्या वादविवादामुळे मुलावर विपरीत परिणाम होत आहे. मुलं थोडीशी रागामध्ये आहेत, मुलावरती दुष्परिणाम दिसत आहेत हे त्यांना कळलं. आणि मग दोघे पती पत्नी उच्च शिक्षित असल्यामुळे दोघं एकत्र आले आणि विचार केला की असं वादविवाद कंटिन्यू ठेवायचं योग्य नाही. आपलं कुटुंब आपल्या हातात आहे, आपली मुलं देवाची देणगी आहे ती आपल्या हातात आहेत, आणि आपण त्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. त्यांनी खूप विचार केला आणि त्यांना कळलं की शील्ड ऑफ फेथची रिट्रीट आहे. त्यांनी संपर्क केला आणि त्या रिट्रीटमध्ये ते गेली, आणि त्या रिट्रीटमध्ये त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं जीवन त्याला मिळालं. आणि त्या रिट्रीटमध्ये मी स्वतः होतो. ते मला सांगायला लागले, फादर 7-8 वर्ष आमच्या लग्नाची झाल्यापासून आम्ही वेस्ट केले असे वाटतात. आता मला कळलेलं आहे ख्रिस्तामध्ये जीवन नक्की काय असतं. आता मला कळलेलं आहे मिसा म्हणजे काय आहे. आता मला कळलेलं आहे चांगलं कुंसार केल्यानंतर काय होतं. आणि आता आम्ही ठरवलेलं आहे एकत्र राहणार, आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा ही बहर येण्यासाठी, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. होय माझ्या बंधू आणि भगिनींनो, ते एकत्र आले, एकमेकाची रडून क्षमा मागितली, मुलांकडून क्षमा मागितली, आणि त्या दिवसापर्यंत आज मला आनंदाने सांगावं असं वाटतं, आज तागायत एक चांगलं जीवन ते जगत आहेत, मुलांवरती चांगले संस्कार करत आहेत, आणि एक आदर्श कुटुंब म्हणून त्याच्याकडे बघता येईल. होय माझ्या बंधू भगिनींनो, संत जॉन पॉल नेहमी आपल्याला सांगायची, कुटुंब जे आहे ती देवाची आपल्याला मोठी दिलेली देणगी आहे, आणि देणगी जी आहे ती आपल्या जीवनामध्ये वापरली पाहिजे. कुटुंबामध्ये संघर्ष, वादविवाद होतात, अनेक ठिकाणी संवाद साधला जात नाही, अनेक ठिकाणी बोललं जात नाही, काही ठिकाणी दिवसेंदिवस अबोला धरला जातो, आणि आपल्या भूमिका स्पष्ट होत नाही. परंतु परमेश्वर जो आहे तो आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे काहीतरी चिन्ह देतो. कुटुंबामध्ये काय घडलेलं आहे, परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला नवीन गोष्टी सांगतो. ते जर आपण सतर्क असेल, सावध असेल तर आपण ऐकू शकतो. आणि म्हणूनच आजचा विषय जो आहे येशू ख्रिस्त अभिप्रेत कुटुंब, चर्चची शिकवण आहे, बायबलची शिकवण आहे, याला धरून ख्रिस्ती कुटुंब कोणतं आहे याविषयी या नोवेनाच्या शेवटच्या दिवशी माझ्या बंधू भगिनी आपण प्रार्थना करूया. पहिलं वाचन किती सुंदर आहे, किती गोष्टी घेण्यासारख्या आहेत.
आपण टक लावून मन लावून हृदयापासून हे वाचन पुन्हा एकदा वाचा घरी. यामध्ये सांगितलेलं आहे, संत पॉल एफिसीकरास लिहिलेल्या प्रबोधनामध्ये, या दिवसामध्ये आपण प्रबोधन ऐकत आहोत दिवसेंदिवस. संत पॉल बरोबर आपल्याला सांगत आहे की ख्रिस्ती असणे हे दैवी पाचारण आहे. टू बी अ ख्रिश्चन और कॅथलिक इट इज अ कॉल ऑफ गॉड. व्हॉट अ ब्युटिफुल. दैवी पाचारण आहे. ही मी आणि तुम्ही ठरवलं नाही आहे. मी फादर व्हायचं मी ठरवलं आहे? मी नाही ठरवलं. हे दैवी पाचारण आहे. लग्न संस्कार दैवी पाचारण आहे. आणि हे जे पाचारण आहे हे देवाचं आपल्याला आमंत्रण आहे. देवाचं आपल्याला एक निमंत्रण आहे की माझ्या जीवनामध्ये तुम्ही या, मी दाखवलेला मार्ग तुम्ही वळा आणि आपल्याला झालेल्या पाचारणाला सोवेल असे वचन करा, असे जीवन जगा. व्हेरी ब्युटिफुल. की मला जे पाचारण झालेलं आहे त्या पाचारणाला सोवेल, त्या पाचनाला चांगलं होईल असं माझं जीवन असलं पाहिजे, असं माझं वचन असलं पाहिजे, असं माझ्या जीवनामध्ये जगलं पाहिजे. आणि म्हणून पुढे ते संत पॉल सांगतात, पूर्ण नम्रता, पूर्ण सौम्यता, पूर्ण सहनशीलता दाखवून एकमेकास प्रीतीने वागवून घ्या. ही आपल्या जीवनामध्ये घडत नाही आहे. बायबलमध्ये स्पष्ट क्लिअर आहे की कुटुंबिक, वैयक्तिक, खाजगी जीवन आपण कसं जगावं. सुंदर असं विवेचन यामध्ये केलेलं आहे. देवाने आपल्याला उपजत ज्ञान आणि शहाणपण, विवेकबुद्धी दिलेली आहे. बाय बॅप्टिझम वी आर गिवन दिस गिफ्ट. चांगलं काय वाईट काय ही उपजत बाय इनर बिईंग आपल्याला ती दिलेली आहे. आणि म्हणूनच शहाणपण, विवेकबुद्धी, उपजत ज्ञान बाप्तिस्माद्वारे आपल्याला मिळालेलं आहे. ज्या वेळेला भांडणं होतील, वादविवाद होतील, आपल्याला संकेत मिळेल की मुलं तर वेगवेगळे वागायला लागलेले आहेत. तुम्हाला संकेत मिळेल पती पत्नीमध्ये वादविवाद झाल्यामुळे थोडा दुरावा निर्माण झालेला आहे, वैयक्तिक नातं निर्माण झालं नाही आहे, कुठेतरी काय झालेलं आहे. ही चिन्ह आहे जे आपण शुभवर्तमान ऐकलेलं आहे. आणि ते चिन्ह संत पॉल सांगत आहे की निसर्गतःच बरं काय वाईट काय हे आपल्याला माहिती आहे. आणि जर आपल्याला माहिती असेल तर त्याप्रमाणे वागायला पाहिजे. योग्य काय अयोग्य काय याचा फरक जाणलं पाहिजे. माझ्या बंधू भगिनींनो, खोटं केल्यानंतर, क्षमा केल्या किंवा न केल्यानंतर रात्रीची झोप लागेल? तुम्हाला लागली आहे का? नाही लागत. मन बेचैन होते, चेहरा उदास दिसतो. परंतु जी व्यक्ती क्षमा करते, ज्या जीवनामध्ये परमेश्वराचं अस्तित्व येतं, संत पॉल सांगतो योग्य काय योग्य काय, वाईट काय चांगलं काय यात सत्सद बुद्धी आहे. पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला देतच असतो. आणि मग शेवटी संत पॉल आपल्याला सांगतो, एकच देव, एकच श्रद्धा, एकच प्रभू, एकच प्रेम ज्यामध्ये आपण वाढलं पाहिजे. मला जो बाप्तिस्मा मिळालेला आहे तो तुम्हाला मिळाला नाही, तोच तुम्हाला मिळालेला आहे. तुम्हाला जो बाप्तिस्मा मिळालेला आहे तोच मला मिळालेला आहे. आपण त्या देवाची लेकरं आहोत, आपण त्या देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहोत. आणि म्हणूनच संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये जे नुकतंच मी जाहीर केलं त्यामध्ये सांगितलेलं आहे, चिन्ह ओळखा. आपल्या कुटुंबात, आपल्या जीवनामध्ये चिन्ह असतात. माझ्या बंधू भगिनींनो, इव्हन आजार, किती मोठा आजार कुटुंबामध्ये येत असेल ना, चिन्ह येते. जर मोठा हार्ट अटॅक येणार असेल आपोआप येत नाही आहे, काहीतरी चिन्ह सकाळपासून आपल्याला मिळणार. देवाची प्रेरणा आपल्याला होणार की काहीतरी मोठा आजार होत आहे. संत लूक सांगतो, ढग जमायला लागले, आपण सांगतो ना पाऊस पडणार, हा थोडी उष्णता कुठे दिसायला लागली, उष्णता होणार ना. हे जागतिक गोष्टी जर आपल्याला कळत असेल तर आपल्या जीवनामध्ये, हृदयामध्ये हे जे चिन्ह आहे ह्याचा आपण योग्य ते वापर केला पाहिजे. माझ्या बंधू भगिनींनो, सुदैवाने आपल्या वसईमध्ये आपलं चर्च, आपले मुलगामी, आपले पवित्र आत्म्याची चळवळ खूप मजबूत आहे. ही देवाची आपल्या देणगी आहे. अनेक ठिकाणी मी भारतामध्ये जात आहे, एवढी देणगी इतर धर्मप्रांतामध्ये नाही आहे. आपल्याकडे वेल क्वालिफाईड फादर्स आहेत, वेल क्वालिफाईड सिस्टर्स आहेत, वेल क्वालिफाईड प्रापंचिक आहेत, जे बायबलचा अभ्यास करतात, बँगलोरला जात आहेत, कॅरिस्मॅटिकमध्ये आहेत. देवाने आपल्याला काय काय देणग्या दिलेल्या आहेत. जीवनदर्शन केंद्रामध्ये बायबलसाठी अभ्यास करण्यासाठी संधी आहे. इंग्रजीमध्ये बरमपूरला आपल्याला संधी आहे अभ्यास करण्यासाठी. आणि बायबलचं शिकवण काय, चर्च शिकवण काय, हे वसईला आपल्याकडे आहे.
दुसरं आनंदाने सांगावंसं वाटतं की पोप फ्रान्सिस यांनी कोणतंही परिपत्र काढलं की आपल्याकडे फादर्स आहेत, काही दिवसामध्ये भाषांतर करतात. इथं धर्मप्रांतामध्ये मराठी भाषांतर पाठवतो. ही दिलेली फादरांना आपल्याला देणगी आहे. आपल्याकडे बायबल पंडित आहेत, ज्ञान असलेले अनेक प्रापंचिक आहेत. याचा आता यथायोग्य आपण वापर केला पाहिजे. आपलं वसई सुदैवाने सधन आहे. आपला मिशन भाग जरी अजूनही आपल्याकडे मागे असेल, तोही पुढे पुढे येत आहे. शिक्षण चालू आहे त्या ठिकाणी, आणि म्हणूनच बायबल पंडित आहेत. ज्या ठिकाणी वादंग असेल, म्हणूनच संत पौल सांगतो ना, त्यांनी गृहीत धरलेलं आहे आपल्यामध्ये वादंग होणार. तो काय सांगतो, हा सूर्य मावळायच्या अगोदर तुम्ही समेट करा. व्हेरी फॅक्ट तो सांगतो. याचा अर्थ काय आहे की आपल्याकडे भांडण होणार. माणूस आहे, थोडं भांडणं होणार, पण विकोपाला जायच्या अगोदर चिन्ह ओळखले पाहिजेत. विकोला जाण्याच्या अगोदर, विध्वंस होण्या अगोदर आपण चिन्ह ओळखले पाहिजेत. माझ्या बंधू भगिनींनो, सुदैवाने आपल्या वसईला चापलं आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे बंद असतील, पण लवकर कधीतरी सुरू होतील. तेव्हा आपण अनेक लोक पूर्वी यायची, चॅपलमध्ये बसायची, प्रार्थना करायची, वैयक्तिक प्रार्थना. पूर्वी पर्सनल प्रेयर फादरा सिस्टरसाठी होती, आज पर्सनल प्रेयर आपल्या सर्वांसाठी आहे. माझी वैयक्तिक वेळ, माय पर्सनल प्रेयर, आणि त्यामध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे चॅपलमध्ये बसून. शिल्ड ऑफ फेथसारखी, गुड शेपर्डसारखी, गुड मिनिस्ट्रीसारखी, ग्रेस मिनिस्टरसारखी, जीसस मिनिस्टरसारखी मी अनेक नावं घेऊ शकतो. आपल्याला हे खाद्य उपलब्ध आहेत, आध्यात्मिक खाद्य देणारी. त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आपलं कुटुंब दैवी पाचारण आहे, हे संत पौलाने आपल्याला सांगितलेलं आहे. मग कपल्स रिट्रीटद्वारे, वैयक्तिक रिट्रीटद्वारे, तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल, आम्हा फादरांना आणि सिस्टरांना वर्षाला एक वेळेला रिट्रीट केलीच पाहिजे. सगळं काम आजूबाजूचं सगळं माझं काम आहे बाजूला ठेवा. मी 10 दिवस 8 दिवस परमेश्वराच्या संगती जाणार. आणि मग स्तोत्रामध्ये तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असेल, देवाचा पर्वत परमेश्वराची वस्ती आहे. हे आपण स्तोत्रामध्ये ऐकलं ना. त्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर आपल्या भेटीसाठी येणार आहे. अशा रिट्रीटमध्ये तो आपल्या भेटीसाठी येतो. आणि म्हणूनच ख्रिस्त प्रणित, ख्रिस्ताला अभिप्रेत असलेलं खरं कुटुंब असेल तर ते बायबलमध्ये आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौलाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे की आपण सावध असलं पाहिजे. आपलं चिन्ह मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये, आजारामध्ये, वादंगामध्ये चिन्ह परमेश्वर देत असतो, पवित्र आत्मा आपल्याला देत असतो. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, या नवीनाच्या या 9व्या दिवशी रमेश माऊली आपल्याकडे प्रार्थनेमध्ये येत आहे. ती आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. ती आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. या माझ्या मार्गाने, या माझ्या जीवनाने तिने स्वतः आपल्या जीवनामध्ये, संत पौल सांगतो, हे दैवी पाचरण तिने स्वीकारलेलं आहे. तशी कृपा, आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून या मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया. माझ्या बंधू भगिनींनो, अखिल मानव जातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी ती आम्हाला पाचारण करते. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे आणि ख्रिस्ती कुटुंब ही एक कृतिशील ख्रिस्त सभा आहे. या ख्रिस्त सभेची सेवा करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू आणि व्रतस्थ यांना आपले कार्य अखंडितपणे चालू ठेवण्यास ईश्वरी कृपा, सामर्थ्य तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. या जगातून अन्याय, अत्याचार व अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे. लोकांनी कुमार्ग सोडून सर्वांबरोबर प्रेमाने वागावे आणि नम्रतेप्रमाणे आपले आचरण शुद्ध ठेवून परमेश्वरानं दिलेले ज्ञान, शहाणपण आणि सत्सक विवेकबुद्धीचा वापर जनहितासाठी करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरियेनं परमेश्वरावर श्रद्धा ठेवून एक आदर्श कुटुंब घडवले. ते आपल्यासाठी एका दीपस्तंभाप्रमाणे आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आपणही आपल्या कुटुंबात नम्रता, सौम्यता व सहनशीलता धारण करून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्यावे
आणि ख्रिस्ताला अभिप्रेत असलेले कुटुंब आपल्या हातून घडावे म्हणून आपण पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. जे यथार्थ म्हणजे चांगले ते करण्यासाठी आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभावी आणि योग्य ते निर्णय घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल स्वर्गीय राज्याच्या दिशेने करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. रोजरीच्या माध्यमातून आपण प्रभू ख्रिस्ताशी व त्याच्या तारण कार्याशी एकरूप होतो याची आपणास अधिकाधिक जाणीव व्हावी व कुटुंबात रोजरीची भक्ती नित्य नियमाने व्हावी म्हणून आपण पवित्र मरियेकडे मध्यस्थी करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. आजारी वृद्ध दुःखी कष्टी प्रभू स्पर्शित व्हावेत. परदेशात वास्तव्य असणाऱ्या व्यक्तींना चांगले आरोग्य लाभावे. तरुण तरुणींनी ईश्वरी हाकेला होकार द्यावा. प्रत्येक कुटुंबात प्रेमाचे सौख्याचे व शांतीचे राज्य प्रस्थापित व्हावे. मृतात्म्यांना शांती लाभावी. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेची आ सर्व प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या तू मान्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या दानांमुळे तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्याने सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पूर्णथनाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पुनीत
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तुगाम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्याने शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि आता आनंददायी फळ अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व फादर्स यांच्याच आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर आपण एकमेका शांतीने वंदन करूया.
जगाचे पापे दूर करणारा देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तावरील पवित्र साक्रमेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रमेंताद्वारे स्वीकारू शकलो नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्यानं तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. जा, आपलं कुटुंब आदर्श करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. ही आमच्या रमेदी माती, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजे आजारांतून मुक्ती देणारी तशीच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माती, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळविण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मानगावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमचे जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. थोडा वेळ शांत राहून रमेद माऊलीकडे प्रार्थना करूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझं पासे करतो. आमेन. ही रमेदी माती, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. काही सूचना. सेंट थॉमस स्कूल ICSE बोर्ड देव तलाव येथे मुलांच्या ज्युनियर KG प्रवेशाबाबत
सूचना व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवित आहोत. प्रवेश फॉर्म 2 ते 6 नोव्हेंबर 2020पर्यंत सकाळी 8 ते 12 शाळेत उपलब्ध असतील. 25 ऑक्टोंबर रमेदी मातेचा सण. सणाची आध्यात्मिक पूर्वतयारी म्हणून उद्या शुक्रवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 पवित्र तास होईल. लिंक पाठविण्यात येईल. जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे. शनिवारी सकाळी वेसपूरची मिसा अर्पण केली जाईल. निराश